कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी 13 मे रोजी पूर्णपणे नवीन मंत्रिमंडळ जाहीर केले आणि मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची नवीन परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली। यापूर्वी त्या संरक्षण आणि वाहतूक मंत्री म्हणून कार्यरत होत्या। अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला हिंदू ठरल्या आहेत। घोषणेनंतर लगेचच त्यांनी पवित्र हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली। त्याचविषयी आपण जाणून घेऊया। अनिता आनंद यांचा जन्म 20 मे 1967 रोजी नोव्हा स्कॉशियातील केंटव्हिले येथे झाला। त्यांचे आईवडील सरोज डी राम आणि SV आनंद भारतीय स्थलांतरित डॉक्टर आहेत। आई पंजाब तर वडील तामिळनाडूचे। 1960च्या दशकात सुरुवातीला ते भारतातून कॅनडाला स्थलांतरित झाले होते। त्यांना गीता आणि सोनिया या दोन्ही बहिणी आहेत। 1985 मध्ये ओंटारियोला येथे त्यांनी राज्यशास्त्रात शैक्षणिक पदवी घेतली। नंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून न्यायशास्त्रात बॅचलर ऑफ आर्ट पदवी पूर्ण केली। त्यानंतर त्यांनी डोलहौसी विद्यापीठ आणि टोरंटो विद्यापीठातून अनुक्रमे कायद्यात बॅचलर आणि मास्टर पदवी घेतली। गेल्या काही वर्षात आनंद यांनी कायदा अध्यापन आणि सार्वजनिक सेवेत एक मजबूत कारकीर्द घडवली। 1985 मध्ये आनंद यांनी कॅनेडियन वकील आणि व्यवसाय कार्यकारी जॉन नॉल्टन यांच्याशी लग्न केलं। त्यांना 4 मुले आहेत आणि ते ओकव्हिलमध्ये राहतात। 2019 मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। ओकव्हिले मतदारसंघातून खासदार म्हणून त्या निवडून आल्या। कॅनडाच्या संघीय मंत्रिमंडळात सेवा देणाऱ्या त्या पहिल्या हिंदू ठरल्यात। यानंतर 2021 मध्ये संरक्षण मंत्री, 2024 मध्ये वाहतूक मंत्री आणि 2025 मध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली।